सी तुम्ही जो पोल पाहिला आहे, काय बघितलं आपण, हाय मास्ट स्ट्रीट लाईट पोल. हो, हा कुठं असतो, चौकामध्ये, किंवा आज मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे तो कशाचा आहे, हाय मास्ट पोलचा. कुठला आहे, अंबड जालना रोडवर. कुठं तो, ते टोल नाका आहे का, नाही हा इंदेवाडीचा नाही, ते अलीकडला टोल नाका, त्या टोल प्लाझावरचा आहे. अशा म्हणजे 4-4 किलोमीटरपर्यंत प्रकाश देण्याचं काम ते हे करतो आहे. ओके, ते बघून घ्या, पुन्हा एकदा व्हिडिओ टाकून देतो यूट्यूबला. तर तिथं खूप सारे हे मास्ट, हेड मास्टला कनेक्टेड आहे. मास्टच्या हेडला खूप सारे इल्युमिनरीज कनेक्टेड आहेत आणि त्या स्पेसिफिक अँगलला सेट केलेले आहेत की जेणेकरून समोर 4-4 किलोमीटरपर्यंत प्रकाश देण्याचं काम ते करेल. ओके, बरं ते प्रकाश एवढा का बरं पाहिजे, किंवा एखादी गाडी व्हेकल जे आहे त्याचे नंबर प्लेट वगैरे सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे, या प्रकारची इल्युमिनरीज तिथं पाहिजे, म्हणून तसा प्रकाश पाहिजे. तर आता बघा, इथं आपण काय करतो, हे मास्कचं हेड आहे त्याच्यावर आपण वेगवेगळ्या इल्युमिनरीज लावतो. तर इथं आपण 750 वॅटच्या इल्युमिनरीज लावल्यात. ओके, 750 वॅटच्या हाय इंटेन्सिटी हाय प्रेशर सिस्टीमवाल्या इल्युमिनरीज लावल्यात, ज्या की लांबपर्यंत प्रकाश देण्याचं काम करतात. ओके, आता इथं सिंगल कोअरचं वायर वापरलं आपण आणि 10 ग्रेड आहे त्याचा, काय गेज ग्रेड म्हणण्यापेक्षा. तर आता इथं पहा, फेज न्यूट्रल अशा पद्धतीनं सप्लाय आहे. हा तुमचा न्यूट्रल, याला कनेक्टेड, याला कनेक्टेड, याला कनेक्टेड आहे, याला फेज न्यूट्रल अशा पद्धतीने कनेक्टेड आहे. आणि हे कशामध्ये कनेक्टेड आहे, याच्यामध्ये हे 4 वायर आहेत. 4 कोअरचं केबल आहे. 4 कोअर का बरं, एक तुम्हाला ग्राउंडिंगला, ओके, आणि प्रत्येकाला फेज न्यूट्रल 3 फेज सप्लाय का इथं नाही, 3 फेज सप्लाय नाही, सप्लाय तर सिंगल फेजच आहे, सप्लाय सिंगल फेजच आहे, फेज आणि न्यूट्रलच आहे, पण प्रत्येकाचा फेज एक आणि त्याला न्यूट्रल. ओके, अशा पद्धतीने कनेक्शन आहे. तर हे 4 कोअरचं केबल आहे आणि 6 त्याचा गेज आहे. ओके, आता बघा, हे काय आहे, इलेक्ट्रिक पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड लोअरिंग डिव्हाइस कंट्रोल. तर हे जे पोल आहे त्याच्यामध्ये इंटरनल अप आणि डाऊनची अरेंजमेंट असते वायरची. ओके, तर ती अरेंजमेंट इथं लोअरिंग म्हणजे समजा कनेक्शनची, काही खूपच मोठाले असेल तर त्याला वर जायची अरेंजमेंट असते, किंवा बऱ्याच जागेवर जर समजा मेंटेनन्स करायचं असेल तर ते लिफ्टिंग, तुम्ही क्रेन बघितले असतील, ते सपोर्ट करतात तुम्हाला आणि तिथं त्याचं मेंटेनन्स करायचं असतं. तर त्या प्रकारचे इथं डिव्हायसेस, कंट्रोलिंग डिव्हायसेस लावले. आता बघा नेक्स्ट काय आहे, हे बॉक्स आहे, जंक्शन बॉक्स. तुम्ही बघितला ना साध्या ह्याच्यात जंक्शन बॉक्स, त्याच्यामध्ये काय असतं, आता हे 40 अँपिअरच्या फ्यूजेस आहेत. तर समजा हे 40 अँपिअरच्या फ्यूजेस तिथं लागतील. जर खूपच समजा जास्त सप्लाय असेल किंवा खूप साऱ्या इल्युमिनरीज असतील तर हे 60 अँपिअरपर्यंत असेल किंवा अजून जास्त असेल. तर हे काय आहे, सॉलिड प्लग फॉर न्यूट्रल कंडक्टर. न्यूट्रल कंडक्टरसाठी सॉलिड प्लग आहे. काय असतं, हे न्यूट्रल लिंक असते आणि त्याच्यावरती कनेक्शन्स असतात. तुम्ही जंक्शन बॉक्समध्ये बघितलं असेल ना, बसबार असतात, त्या बसबारला ते कनेक्टेड आहेत. ओके, त्या पद्धतीनं. आणि खाली काय, फाउंडेशनच्या खाली केबल आहे आणि त्या केबलवर वायर आलेले आहेत तुमचं. ओके, ते 3 वायर ऑफ सिंगल कोअर. ओके, आणि सिंगल कोअरचं सिंगल वायर, अशा पद्धतीने हे वायर आहे. हे RYB नाही आहे, हे आर फेज, हे वाय फेज, अशा पद्धतीने काहीतरी फेजेस असतील, परंतु 3 फेज सप्लाय नाही आहे, सिंगल फेजचाच आहे. फेज न्यूट्रल याला प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि हे केबल आहे, हे कुठं आहे, टावर फुटिंगला, म्हणजे खाली अंडरग्राऊंड आलेलं आहे, आणि हे ग्राउंड आहे समजा. ओके, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, अर्थिंग प्रोव्हाइड केलेली प्रॉपर. का, कारण हे मेटल पार्ट आहे पूर्ण. तर हे तुमचं वायरिंग कशाचं, हाय मास्ट पोलचं, समजलं का. अशा पद्धतीने हे अपर हेडला आहे आणि हे खालच्या साईडचं आहे आणि हे बेसचं आहे, अशा पद्धतीने. तर बघा याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या. तर कन्स्ट्रक्शन बघा, फीडर पिलर टू हाय मास्ट पोल, इनकमिंग फीडर समजा. तर स्पेशल आपण इनकमिंग पॉवर घेतो. बऱ्याच वेळेस 3 फेज 4 वायरचं असते, त्यापैकी आपण 3 वायर, 4 वायर, 5 वायर डिपेंड करते किती कंडक्टर आहेत. तर इथं 3
इल्युमिनरीज म्हणून आपण 3 वायर आणि एक एक्सेसिव्ह न्यूट्रल घेतले. तर अशा पद्धतीने 4 वायर घेतले. तर बऱ्याचदा सिंगल फेज असते, बऱ्याचदा 3 फेज असते. इथं आपण सिंगल फेजच घेतले. सिंगल फेज 4 वायर फीडर नियर टू ट्रान्सफॉर्मर. आता कधी कधी 3 फेजचा सप्लाय देऊन त्यातलं फक्त काय घेतो आपण, फेज आणि न्यूट्रल, म्हणजे आर न्यूट्रल, वाय न्यूट्रल, बी न्यूट्रल अशा पद्धतीने घेतो. का? इक्वली डिस्ट्रीब्यूट करावं म्हणून. ओके. तर ही इनकमिंग पॉवर आहे आणि हे ट्रान्सफॉर्मरच्या जवळ असावं. का बरं रे? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल ना, लांब वायर लागणार नाही, कारण याचं रेटिंग भरपूर राहते. त्याच्यानंतर आउटगोईंग सर्किट, मल्टिपल सर्किट राहते. हे मल्टिपल वायर्स, ट्रे वायरिंग वगैरे असते त्याच्यात. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे MCB, MCCB, त्याच्यानंतर सर्च प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, फ्यूज अशा पद्धतीची संरचना प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस तिथं वापरतो. तर हे फीडर साईडचे. आता हाय मास्ट बेस टू इल्युमिनरीज. तर बेसला आपण रायझिंग केबल लावतो, जे आपण वर नेणार आहेत, रायझिंग केबल, वर नेणारं केबल. त्याच्यानंतर कनेक्ट ॲट मास्ट हेड, हे कुणं कनेक्ट करणार? मास्ट हेडला कनेक्ट करणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल वायरिंग अँड लिफ्टिंग मेकॅनिझम इफ ॲप्लिकेबल. जर समजा हे जर तुम्हाला कंट्रोलिंग मेकॅनिझम जर वर न्यायचं असेल, ऑपरेट केलं आहे, वर घेऊन जायचं ते. का? कोणी जाऊन त्याला त्याच्यामध्ये मदत मेंटेनन्स किंवा अजून काय करू नये म्हणून. कधी कधी लिफ्ट सिस्टीमसुद्धा असते. जर खूपच मोठा पॉवर हाऊस असेल, पॉवर हाऊस माहिती आहे तुम्हाला, जिथं म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, तर तिथून मग खूप लांब लांबपर्यंत जर तुम्हाला लाईट द्यायची असेल, त्याला लाईट हाऊस म्हणतात. तर त्याच्यामध्ये लिफ्टिंग सिस्टीमसुद्धा अवेलेबल असते आतमधून. ओके. तर या टाईपच्या सिस्टीम अवेलेबल असतात मोठ्या याला. सो दिस इज ऑल अबाउट वायरिंग डायग्राम ऑफ हाय मास्ट ॲप्लिकेशन. समजलं का? ड्रॉ करा फर्स्ट.